Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this video, we will discuss about the most important point which belongs to reproduction in plants is the pollinations. Okay? या व्हिडिओ मध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधला अत्यंत महत्त्वाचा असा जो भाग आहे तो पाहणार आहोत म्हणजे पॉलिनेशन. ओके? आता पॉलिनेशन हा ऑलरेडी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट त्याच्यानंतर डबल फर्टिलायझेशन हा पॉइंट आलेला आहे. बरोबर आहे. तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आणि डबल फर्टिलायझेशन या दोन पॉइंटच्या मध्ये हा पॉइंट पॉलिनेशन येणार आहे. पण मी हा पॉइंट घेत असताना या टॉपिकच्या शेवटी घेतोय. त्याचं कारण हा पॉइंट इझी आहे पण भरपूर डिस्क्रिप्टिव्ह आहे. बरोबर आहे. त्यामुळं हा जर पॉइंट मध्ये जर घेतला तर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आणि डबल फर्टिलायझेशनची लिंक लागणार नाही. ती लिंक लागावी म्हणून हा पॉइंट मी शेवट घेतो. ओके. आता तुम्हाला माहित आहे इन अँजिओस्पर्मिक प्लांट किंवा रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. मग फर्टिलायझेशन प्रोसेस ही इम्पॉर्टंट जरी असली तरी फर्टिलायझेशन्स मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट हे जवळ यायला पाहिजे त्यावेळेस फर्टिलायझेशन होणार आहे. किंवा मेल फिमेल गॅमेट जवळ येऊन फ्यूज व्हायला पाहिजे त्यावेळेला फर्टिलायझेशन होणार आहे. ओके. मग मेल आणि फिमेल गॅमेट हे जवळ कधी येणार आहेत तर पॉलिनेशनच्या मध्ये येणार. ओके. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to the stigma is described as pollination. Pollination म्हणजे काय बघा तर the process of transfer of pollen grain to the stigma is described as pollination. म्हणजे pollen grain हा त्याच्या anther मधून रिसेप्टिव्ह स्टिग्मा पर्यंत जाणार आहे. या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आणि तुम्ही पॉलिनेशन जर बघितलं इनिशियल स्टेज आहे. इट इज इनिशियल अँड इसेन्शियल स्टेज. म्हणजे पॉलिनेशन ही सुरुवातीची स्टेज आहे. बरोबर आहे. जोपर्यंत अँथर मधला पोलन ग्रेन हा रिसेप्टिव्ह स्टिग्मा पर्यंत जात नाही आणि फ्युजन होत नाही तोपर्यंत फर्टिलायझेशन सुरुवात होत नाही. म्हणून पॉलिनेशन मध्ये काय आहे इट इज इनिशियल अँड इसेन्शियल स्टेप्स ऑफ फर्टिलायझेशन प्रोसेस इन अँजिओस्पर्म्स अँड ऑल सीड बिअरिंग प्लांट्स. जेवढे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत किंवा जेवढे सगळे सीड बिअरिंग प्लांट आहेत त्याच्यामध्ये पॉलिनेशन ही इनिशियल म्हणजे सुरुवातीची अँड इसेन्शियल म्हणजे महत्वाची स्टेप्स आहे. ओके. आता नीटच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन वॉज डिस्कवर्ड बाय कॅमेरॅनियस इन 1694. 1694 साली कॅमेरॅनियस या सायंटिस्टनं पॉलिनेशनचा अभ्यास पहिल्यांदा केलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन वॉज डिस्कवर्ड बाय कॅमेरॅनियस इन 1694. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं टाइप्स ऑफ पॉलिनेशन एकदा का तुम्हाला पॉलिनेशनची डेफिनेशन समजली तर त्याचे जे टाइप्स आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन्स आहेत त्या लक्षात राहणार आहेत. मग आपल्याला माहित आहे देयर आर टू मेन टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स. Okay, so types of pollination, there are two main types of pollination. First one is the self pollination and second one is the cross pollination. Okay, self pollination are divided into two types, autogamy and zytonogamy. बरोबर. Next, cross pollination are divided into two types, xenogamy and hybridizations. Xenogamy and hybridizations. मग हे जे टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये या लेक्चर मध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन हा भाग पाहणार आहोत. बघा सेल्फ पॉलिनेशन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. बरोबर आहे. पहिल्यांदा सगळं पॉलिनेशनचे डेफिनेशन समजून घ्या. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन्स. पॉलिनेशनचे दोन प्रकार आहेत सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशनचे डेफिनेशन काय असणार आहे द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम और अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट.
म्हणजे एकाच वनस्पतीवरती दोन वेगवेगळी फुलं असतील त्याच्यामध्ये होणारं पॉलिनेशन किंवा एकाच फुलामध्ये होणाऱ्या पॉलिनेशनला काय म्हटलं जातं? सेल्फ पॉलिनेशन. ओके, सो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. बघा, अँथर पासून पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत याला पॉलिनेशन म्हणायचं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? तर प्रक्रिया तीच, पॉलिनेशनची डेफिनेशन सांगायची, पण पुढे काय सेल्फ म्हणजे काय ते सांगायचं. सो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम ऑर अनादर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. एकाच वनस्पतीवरती असलेले एका फुलामध्येच पॉलिनेशन होईल किंवा वेगळ्या फुलामध्ये त्याच वनस्पतीवरती असलेल्या वेगळ्या फुलामध्ये पॉलिनेशन होईल, त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. म्हणून म्हटलेलं आहे द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम ऑर अनादर फ्लावर. त्याच फुलामध्ये म्हणजे त्या एक प्लांट आहे, त्या प्लांटवरती असलेल्या त्या फुलामध्ये किंवा त्याच प्लांटवरच्या दुसऱ्या फुलामध्ये पॉलिनेशन होईल, त्याला काय म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम ऑर अनादर फ्लावर ऑफ सेम प्लांट, महत्वाचं आहे, ऑफ सेम प्लांट इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. बरोबर आहे. सेल्फ पॉलिनेशन आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स, ऑटोगॅमी and second one is the zytonogamy. Auto means self, gamy means marriage. Okay, मग सरळ आहे. ऑटो means self, gamy means marriage. डेफिनेशन काय आहे ऑटोगॅमीची? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लावर इज कॉल्ड ऑटोगॅमी. समजलं? जिटोनो, बघा जिटॅनो, जिटॉन मीन्स नेबर, नेबर म्हणजे शेजार, नेबरिंग म्हणजे शेजारचा. गॅमी मीन्स मॅरेज, म्हणजे एकाच वनस्पतीवरती पहिल्या फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच्या शेजारच्या फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर त्याला म्हणायचं जिटॅनोगॅमी. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट इज कॉल्ड जिटॅनोगॅमी. मग डेफिनेशन बघा, ऑटोगॅमी, ऑटो मीन्स सेल्फ, गॅमी मीन्स मॅरेज. बरोबर आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय? ऑटो मीन्स सेल्फ, गॅमी मीन्स मॅरेज. काय होणार आहे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज कॉल्ड ऑटोगॅमी. म्हणजे जे पॉलिनेशन किंवा अँथर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावर मधल्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जर पडला, सेम फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर त्याला म्हणायचं ऑटोगॅमी. एक्झाम्पल इज मिरॅबिलिस. मिरॅबिलिस ज्याला पहा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन मध्ये बघितलेला आहे, मिरॅबिलिस ज्याला पहा. ओके, सोलॅनम पी हे काय ऑटोगॅमी आहे, म्हणजे त्याच फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे, ऑटोगॅमी. इट ऑकर्स इन बायसेक्शुअल फ्लावर, म्हणजे ऑटोगॅमी हे बायसेक्शुअल फ्लावर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी छोटस स्टेटमेंट आहे पण नीट साठी महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट जिटॅनोगॅमी. जिटॅनोगॅमी, जिटॉन मीन्स नेबर, नेबरिंग मीन्स शेजारचा, जवळचा. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या फ्लावर मधला पोलन ग्रेन येऊन त्याच्या शेजारच्या फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला, त्याच वनस्पतीच्या त्या फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर त्याला म्हणायचं जिटॅनोगॅमी. सो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट इज कॉल्ड जिटॅनोगॅमी. काय किती डेफिनेशन सोपे बघा. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ the transfer of pollen grain from anther of one flower to the stigma of another flower present on same plant. म्हणजे पहिल्या फुलामधला पोलन ग्रेन दुसऱ्या फुलाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर त्याला म्हणायचं जिटॅनोगॅमी. आणि ते दोन्ही फ्लावर कसे पाहिजे? एकाच प्लांट वरती पाहिजे, त्याला काय म्हणायचं आहे? जिटॅनोगॅमी. समजलं सेल्फ पॉलिनेशन. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. बघा, ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचे फायदे आणि तोटे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दी ऍडव्हांटेजेस ऑफ पॉलिनेशन. पहिल्यांदा आपण ऍडव्हांटेजेस ऑफ पॉलिनेशन बघूया. ऍडव्हांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन पाहूया. फर्स्ट, इट इज शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन.
सेल्फ पॉलिनेशनचा पहिला ऍडव्हांटेजेस आहे काय, इट इज अ शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. म्हणजे ही पॉलिनेशनची काय आहे, शुअर मेथड आहे. म्हणजे पॉलिनेशन हे होत असताना अँथर मधून पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे, किंवा एका फ्लावर मधला पोलन ग्रेन त्याच्या दुसऱ्या त्याच प्लांटवरती असलेल्या दुसऱ्या फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे. त्यामुळं आपण सांगू शकतो की ही पॉलिनेशनची शुअर मेथड आहे. सो इट इज अ शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. सेकंड, एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स आर नॉट रिक्वायर्ड. हा एक ऍडव्हांटेजेस आहे त्याचा किंवा फायदा आहे. जेवढे एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, म्हणजे पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल आहे, बरोबर आहे, तो वेगवेगळ्या कॅरियरच्या मदतीनं अँथर पासून रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जाणार आहे. याच्यामध्ये बायोटिक एजंट्स असतील किंवा अबायोटिक एजंट्स असतील, पण तिथं कॅरियर लागणार आहे. पण ज्या वेळेला सेल्फ पॉलिनेशन होतं त्यावेळेला तसल्या बायोटिक आणि अबायोटिक एजंट्सची आवश्यकता नाही. त्यामुळे म्हटलेलं आहे एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स आर नॉट रिक्वायर्ड. पहिलं काय, इट इज शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, लेस वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेनचे जे वेस्टेज आहे ते खूप कमी होणार आहे, कारण सेल्फ पॉलिनेशन मध्ये एका फ्लावर मध्ये तिथल्याच फ्लावर मधला अँथर मधला पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जाणार आहे, किंवा जास्तीत जास्त शेजारच्या फ्लावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडेल. त्यामुळं पोलन ग्रेन हे तयार केले जात असताना कमी प्रमाणात तयार केले जातात. त्यामुळं या ठिकाणी जे पोलन ग्रेनचे वेस्टेज आहे ते खूप कमी होणार. नेक्स्ट, आता सेल्फ पॉलिनेशन होते म्हटल्यानंतर बाकीच्या एक्सटर्नल एजंट्सची गरज नाही, बरोबर, बायोटिक असेल अबायोटिक असतील. त्यामुळं फ्लावरला डेकोरेट करायची गरज नाही. त्यामुळे काय म्हटलंय, देयर इज अ नो वेस्टेज ऑफ एनर्जी फॉर डेकोरेशन ऑफ फ्लावर. सेल्फ पॉलिनेशन मध्ये फ्लावरला डेकोरेट करण्यासाठी एनर्जी वाया जात नाही. मग डेकोरेशन ऑफ फ्लावर म्हणजे काय काय आलं, प्रिपरेशन ऑफ नेक्टरीज, त्या फ्लावर मध्ये नेक्टरीज तयार करणे, सेंट, त्याचा त्या फ्लावरचा एक विशिष्ट सुगंध असणार आहे, एक चांगला कलर असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टींनी फ्लावर हे अट्रॅक्टिव्ह असतं ते करायची गरज नाही, कारण इथं एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स नाहीत. म्हणून देयर इज अ नो वेस्टेज ऑफ एनर्जी फॉर डेकोरेशन ऑफ फ्लावर, दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ नेक्टरीज, सेंट्स अँड डिफरंट कलर. अँड लास्ट, प्युअर लाईन व्हरायटीज आर मेंटेन. कंटिन्यूअस सेट पॉलिनेशन झाल्यामुळं प्युअर लाईन व्हरायटीज मेंटेन केल्या जातात. म्हणजे त्याचा ओरिजिनल जिनोटाइप मेंटेन केला जाणार आहे, कारण सेल्फ पॉलिनेशन आहे. क्रॉस पॉलिनेशन झालं असतं तर तिथं प्युअर लाईन व्हरायटीज मेंटेन केल्या जात नाहीत, पण या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन असल्यामुळं जो ओरिजिनल जिनोम आहे त्या प्लांटचा तो मेंटेन राहणार आहे. नेक्स्ट, डिसएडव्हांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आता तोटे बघूया. पहिला, कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन वीक प्रोजेनी. इकडे फायदा तो आहे, पण तोटा काय झाला, जर कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन झालं तर प्रोजेनी ही वीक बनत जाते. म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये तिचं सर्व्हायव्हलचा चान्सेस हा कमी होत जातो, बरोबर आहे. नेक्स्ट, यील्ड ऑफ प्लांट इज लेस. वनस्पतीची उत्पादन क्षमता कमी होत जाते, बरोबर आहे. तिसरा, अनडिझायरेबल कॅरेक्टर्स कॅनॉट बी इलिमिनेटेड. काढून टाकू शकत नाही, म्हणजे अनावश्यक कॅरेक्टरिस्टिक्स आपण काढू शकत नाही. म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला नको आहे, जे कॅरेक्टरिस्टिक्स त्या प्लांटला घातक ठरू शकतं किंवा त्या पिकाला घातक ठरू शकणार आहे, ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण काढू शकत नाही. म्हणून अनडिझायरेबल कॅरेक्टर्स कॅन बी इलिमिनेटेड. वाईट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या प्लांट मध्ये, ते आपण काढू शकत नाही. कुठल्या बाबतीत बोलतोय मी, तर त्या वनस्पतीच्या सवयीच्या बाबतीत नाही. आपण या ठिकाणी डिस्कस करतोय ते त्याच्या रिप्रोडक्शनच्या बाबतीत किंवा एखादं फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत. ओके, समजून घ्या तुम्ही पॉइंट. डिझायरेबल कॅरेक्टर्स कॅन बी इंट्रोड्यूस, कॅनॉट बी इंट्रोड्यूस्ड. म्हणजे एखादं नवीन कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकत नाही, कारण इथं सेल्फ पॉलिनेशन होणार आहे, बरोबर आहे.
म्हणजे एखादा वाईट कॅरेक्टरिस्टिक्स आपण काढून टाकू शकत नाही, दुसरं चांगलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऍड करू शकत नाही, कारण त्या प्लांटमध्ये जे पॉलिनेशन होते ते सेल्फ पॉलिनेशन होते. त्याच्यानंतर प्लांट शोज लेस रेजिस्टंट टू डिसीज. बघा ना, प्रोजेनी वीक बनत चाललेली आहे. मग जर प्रोजेनी वीक बनत चालली असेल तर त्याच्यामधली रोग प्रतिकारक क्षमता काय होणार आहे? कमी होणार आहे, कारण कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळे त्याच्यामधली रोग प्रतिकारक क्षमता काय होणार आहे? कमी होणार आहे. नेक्स्ट, कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ लेस नंबर ऑफ सीड. जर कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन झालं तर प्युअरलाईन व्हरायटी मेंटेन केली जाते, बरोबर आहे, पण त्याचे तोटे अनेक आहेत. बघा, लेस नंबर ऑफ सीड्स पर फ्रूट, म्हणजे एका फळामध्ये बी तयार करण्याची जी संख्या आहे ती कमी होते, त्या बियांची वायबिलिटी लेस असते. सो लेस वायबिलिटी ऑफ सीड्स, बरोबर आहे, सीड्सची वायबिलिटी ही कमी होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे लेस अडॅप्टिबिलिटी टू क्लायमॅटिक व्हेरिएशन्स. वातावरणामध्ये होणारे जे वेगवेगळे बदल आहेत तिला ती विरोध करू शकत नाही, बरोबर आहे. वातावरणामधले जे क्लायमॅटिक कंडिशन्स मधले जे वेगवेगळे बदल आहेत तिला ती रेजिस्टन्स असू शकत नाही. समजा अचानक तापमान वाढलं तर ती वनस्पतीला घातक आहे, ती तिला रेजिस्टन्स असू शकत नाही. किंवा अचानक जर टेम्परेचर कमी झालं तरी तिला ती सहन होत नाही, ती वनस्पती मरते. त्यामुळे म्हटलेलं आहे लेस नंबर ऑफ सीड पर फ्रूट, वायबिलिटी ऑफ सीड्स, लेस adaptability to climatic variations. And last point, does not lead to evolutions. सेल्फ पॉलिनेशनच्या मदतीनं उत्क्रांतीला मदत होत नाही. हे झाले त्याचे डिसएडव्हांटेजेस, म्हणजे हे झाले त्याचे ऍडव्हांटेजेस आणि हे झाले त्याचे डिसएडव्हांटेजेस. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी एक क्लू सांगतो की जे बघा, पॉलिनेशनचे किती प्रकार आहेत? सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. याचे झाले ऍडव्हांटेजेस, याचे झाले डिसएडव्हांटेजेस, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं क्रॉस पॉलिनेशन मध्ये सुद्धा तसंच ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. ओके, जे सेल्फ पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस आहेत हे जे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह करून लिहिलं तर ते क्रॉस पॉलिनेशनचे डिसएडव्हांटेजेस होतात, बरोबर आहे. हे डिसएडव्हांटेजेस आहेत सेल्फ पॉलिनेशनचे, ते क्रॉस पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस. फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून लिहायचं. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हटलं या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस, एकच एक्झाम्पल घेतो, जास्त येत नाही. इट इज शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन, बरोबर आहे. कोणाचा ऍडव्हांटेजेस आहे? सेल्फ पॉलिनेशनचा. तोच क्रॉस पॉलिनेशनचा डिसएडव्हांटेजेस काय होणार आहे? इट इज नॉट शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनचा डिसएडव्हांटेजेस, बरोबर आहे. तसंच एखादा आपण डिसएडव्हांटेजेसचं हे घेऊया, सेल्फ पॉलिनेशनचं डिसएडव्हांटेजेस. बघा, कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन वीक प्रोजेनी, बरोबर आहे. हा काय झालं त्याचा डिसएडव्हांटेजेस. क्रॉस पॉलिनेशनचा ऍडव्हांटेजेस काय झालाय? कंटिन्यूड क्रॉस पॉलिनेशन रिझल्ट्स स्ट्रॉंग प्रोजेनी, अशा पद्धतीने, बरोबर आहे. म्हणजे जे सेल्फ पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस आहेत ते क्रॉस पॉलिनेशनचे डिसएडव्हांटेजेस. फक्त इकडे पॉझिटिव्ह लिहिलं तर इकडे निगेटिव्ह करून लिहायचं. जे सेल्फ पॉलिनेशनचे डिसएडव्हांटेजेस आहेत ते क्रॉस पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस आहेत. मी काय सांगितलं पुन्हा एकदा, जे निगेटिव्ह आहेत तेवढं पॉझिटिव्ह करून लिहायचं. म्हणजे निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह करून लिहायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करून लिहायचं आहे, बरोबर आहे. पुन्हा एकदा बघा, सेल्फ पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस हे क्रॉस पॉलिनेशनचे डिसएडव्हांटेजेस. सेल्फ पॉलिनेशनचे डिसएडव्हांटेजेस ते क्रॉस पॉलिनेशनचे ऍडव्हांटेजेस. इतका सोपा पॉइंट आहे, फक्त डिस्क्रिप्टिव्ह